रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता वाद पेटण्याची शक्यता आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीला धनगर समाजाने विरोध केलाय। संभाजीराजे छत्रपती आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर संभाजीराजेंनी नेमकी काय मागणी केली आहे बघूयात। तर अमोल मिटकरी बोलतायत, बघूयात। समाधींचं हाईट आणि शिल्पाची हाईट असं उंचावर आणि शिवरायांची समाधी खाली, म्हणून सूर्य ज्यावेळेस मावळतीला जातो त्यावेळेस त्या वाघ्याच्या शिल्पाची सावली हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर पडते। हे मात्र चुकीचं आहे। त्यामुळं वाघ्याचं शिल्प ऐतिहासिक की अनैतिहासिक तात्कालीन संदर्भ साधनामध्ये कुठेही वाघ्याचा उल्लेख नाही, हे मात्र खरं। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौगादे मोदी लिखाण होतं ते बंदी ती पुस्तकं जी आहेत ती महाराष्ट्र शासनाने त्यावरती तात्काळ बंदी आणावी तुमचं मत होतं। राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास असेल आणि त्याचसोबतच इतरही पुस्तक आहेत। सावरकरांचं सहा सोनेरी पान पुस्तक जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांचं अवमानकारक अशी विधानं त्यात करण्यात आलेली आहेत। त्यामुळे ही सगळी पुस्तकं बॅन करावी अशी तुम्ही मागणी केलेली आहे। जी यादी मी माननीय गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना दिली आणि त्या दिवशी महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात एक कठोर कायदा करावा। संभाजी महाराजांची तैलचित्र ही विधान भवन आणि मंत्रालयात असावी। संभाजीराजांच्या इतिहासात आधारित इतिहासावर छत्रपती संभाजी महाराज चरित्र साधन समिती सरकारने गठीत करावी। त्याच प्रकारे संभाजी महाराजांवरचं जे विकृत लिखाण आहे ते आत्ता जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करते आहे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेवर किंवा शासकीय मुद्रणालयामध्ये मिळतं ते आहे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रजांचं राजसन्यास प्रमाण। तर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी ही खरं तर संभाजीराजे छत्रपतींनी केलेली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय बघूयात। हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणताही उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे। समस्त भारतवासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 मे 2025 अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून आणि दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केल्याचं बघायला मिळत आहे। तर रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सध्या वाढलाय। ही समाधी हटवण्यास धनगर समाजाने कडाडून विरोध केला। 2 दिवसांपूर्वी समाधी हटवण्यासाठी संभाजीराजेंकडून अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलाय। त्यामुळे सरकार आता नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि त्यातच समाधीवरून आता पुन्हा एकदा राजकारण पेटलंय। मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात यावी। विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही। जसवंतलाल मेहता यांचं ते पुस्तक आहे, त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे कुत्र्यांची पथकं होती आणि गनिमी काव्याने ज्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करायचे तर कुत्र्यांची झुंड आधी ते सोडायचे शत्रूवर आणि गोंधळ उत्पन्न करायचे शत्रू सैन्यामध्ये आणि मग गोंधळ उत्पन्न झाला की मग मावळ्या येऊन अचानक हल्ला करायचे। त्यामुळे शिवाजी महाराजांचे अनेक विजय सोपे झालेले आहेत। म्हणजे
शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत जीवनात तर होता एक कुत्रा, परंतु त्याच्या सैन्यात सुद्धा कुत्र्यांचं वास्तव्य होतं आणि आता यांना कुत्रा अपमानास्पद का वाटायला लागला? मुख्यमंत्री महोदयांना भेटून राजे 31 मेला काही दंगल घडवतील का, घडवणार आहेत का, त्यांच्या डोक्यात काय चाललंय याच्यावरती विचार करा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा, असे आमच्या आग्रहाची विनंती असेल. आणि वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला हात लावायचं तर सोडाच म्हणाव, तुम्ही त्याच्याकडे बघू सुद्धा शकत नाहीत, इतकी शक्ती आता धनगर समाजामध्ये आहे. इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रेरणादायी गोष्टी आहेत. मी रायगडावर नेहमी जातो. शिवचरित्र मी एक शब्द वाचलेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही. माझा म्हणणं आहे की त्या शिवरायांच्या इतिहासामध्ये वाघ्या नावाचा कुत्राचा कुठेच उल्लेख नाही. शिवाजी महाराज घोड्यावर अख्खा देश पायंदळी करत होते, कुत्रा कुठे त्यांच्यासोबत होता? कुठे कुत्रा वेगळा खेळायला त्यांच्याकडे वेळ होता? 2-2, 4-4 आणि 2-2 वर्ष शिवाजी राजे मोहिमेवर राहायचे. मोहिमेवर असताना कुठे कुत्रा सोबत असणार आहे? काहीतरी कोणी सगळं उठून उभं केलेलं आहे ते. तर याच वाघ्या कुत्र्याची दंतकथा आहे, त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाघ्या निष्ठावान कुत्रा अशी आख्यायिका. वाघ्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्याला अतीव दुःख झालं. महाराजांच्या अंतिम संस्कारावेळी वाघ्या चितेभोवती फिरत होता अशी एक कथा आहे. महाराजांच्या विरहामुळे चितेवर उडी मारून त्यानं प्राण त्याग केला अशी दुसरी कथा आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद काय आहे ऐतिहासिक पुरावा? इतिहासाचे 2 अभ्यासक आमने सामने. उडणार चर्चेचा धुरळा पुढारी न्यूजवर 26 मार्च रोजी संध्याकाळी 4:50 सहभाग संजय सोनवणी, श्रीमंत कोकाटे, अँकर गुरुप्रसाद जाधव.